नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री व माजी खासदार लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील व सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी विरोधी पक्षनेत्या व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष, युवा नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंकरराव मोहिते पाटील शेतकरी बँकेचे माजी चेअरमन, काँग्रेसचे माळशिरस तालुका माजी अध्यक्ष व किरसनी गावचे माजी सरपंच सतीश नाना पालकर यांनी राजकारण व समाजकारण करून समाजामध्ये आपले नाव चांगले केले आहे। तसेच उत्कृष्ट शेती करून आपली मुले सुसंस्कृत व उच्च शिक्षित बनवली आहेत। सतीश नाना पालकर स्वतः सरपंच व धर्मपत्नी सौ जयश्री सतीश नाना पालकर या दोघांनी गावचे राजकारण करून उत्कृष्ट शेती केली आहे। सध्या त्यांच्या शेतातील केळी इराण व दुबईमध्ये एक्सपोर्ट होत आहेत। खऱ्या अर्थाने राजकीय मंडळींची शेती उत्कृष्ट असणे असा दुर्मिळ योगायोग असतो। अनेक वेळा राजकारण करत असताना शेतीकडे दुर्लक्ष होते, परंतु उभय पती पत्नींनी राजकारण करून शेतीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्या मुलांचे उज्ज्वल भवितव्य घडवले आहे। त्यांना ज्यांनी शेती व्यवसायामध्ये डॉक्टरेट डिग्री मिळवली असे युवा नेते डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते। सध्या गिरजनी येथील केळी दुबईला चालली आहेत। केळीचे घड पाहण्यासारखे आहेत। जवळपास 35 ते 40 किलोचे घड आले आहेत। वास्तविक पाहता केळी 12 महिन्यात काढण्याकरता येत असते, परंतु पालकर यांच्या शेतातील केळीची निगा चांगली राखलेली असल्याने 7व्या महिन्यात एंड सुरू होऊन 10व्या महिन्यात केळीला सुरुवात झाली आहे। 12व्या महिन्यापर्यंत केळ संपणार आहे। अशा पद्धतीने उत्कृष्ट शेती करून समाजासमोर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। पालकर परिवाराच्या या केळीच्या पिकाची पंचक्रोशीतून चर्चा होत आहे। पालकर परिवार यांच्या शेतातील एक्सपोर्ट होत असलेल्या या केळीच्या पिकाची माहिती बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी जाणून घेतली आहे। तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत। आज आपण गिरजनीमध्ये आलेलो आहे आणि या गिरजनीमध्ये पालकर परिवारांची शेती आपण शेती पाहतोय। अतिशय उत्कृष्ट असे जवळजवळ घड जे आहेत हे मोठेले घड आहेत आणि ह्यांची आता ही जी केळी आहे ही केळी इराक आणि इराण अशा दुबईला चाललेली आहे, बाहेरच्या देशामध्ये चालले। तर आपण आता ह्या बागेमधून हे फळं पाहतोय, परंतु हे फळ येण्यामागं खऱ्या अर्थानं जे कष्ट असतं ते शेतकऱ्यांचं कष्ट असतं। आणि या बागेमध्ये एक विशेष म्हणजे महिला शेतकरी आहेत। आपण त्यांच्याकडूनच या केळीविषयीची माहिती घेऊन घेऊया। नमस्ते ताई, तुमचं नाव सांगा। नमस्ते, माझं नाव सौ जयश्री सतीश पालकर, राहणार गिरजनी। तर आता हा तुमचा केळीचा जो प्लॉट आहे हा साधारण किती एकर आहे केळी ह्याच्यामध्ये? 5 एकर आहे। 5 एकर आहे। बरं, आता मला सांगा ह्या केळीमधलं जे आहे हे रोप कोणतं आहे? जैन आहे जैनचं रोप आणले? बरं बरं। मग हे साधारण रोप किती रुपयाला बसतं? एक रोप 19 रुपयाला बसलेलं आहे। 19 रुपयाला। बरं, साधारण एकरामध्ये किती रोपं लागते ती? 1 एकर मध्ये 1200 रोप। 1200 म्हणजे तुमचं 5 एकर आहे, म्हणजे 12 पंचे 60। आता ही एवढी जर लोक तुमची 6000 रोपं जी आहेत 19 रुपयानं किंमत आहे। आता हे आज काढायला बाग आलेले आहे। आता हे जे फळ जे आहे हे अतिशय आपल्याला दिसतंय, पण या पाठीमागचं कष्ट दिसत नाही। तर ह्याचं फवारणी कशी असते ह्याची? त्या ड्रिपमधून दिलं जातं? घडासाठी वरून पण असते कीटकनाशक वगैरे, आणि बाकी सर्व मग ड्रिपमधून असते। ड्रिपमधून। बरं, आता मला सांगा हे ज्या वेळेस आता ही केळी तुमची परदेशात चालली, तुमच्या पालकर घराण्याचं नाव होतं आहे, मला सांगा ही शेती करत असताना उन्हातानाचं हे पीक येईपर्यंत कसं वाटतंय? खरं कष्ट तर असतेच, भरपूर लक्ष द्यावं लागतंय, पण आता खूप छान वाटतंय ना। बरं, आता ही मला सांगा आता सध्या हे टेम्परेचर आहे, हे केळी एवढी मोठी आहे 35 किलोपासून जवळजवळ 45 किलोपर्यंतचा एक घड आहे आपण पाहतोय। आता सध्या 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे। मग ह्या केळीच्या सुखरूप राहावा उन्हापासून म्हणून काय केलं जातं का? हा, याच्यासाठी बॅगिंग केलंय ना। या ठिकाणी बॅगिंग केलंय का?
अशा पद्धतीनं बॅगिंग केलं जाते. हां हां, म्हणजे ह्या बॅगिंगमुळं आणि हे उन्हाचं थांबतंय तीव्रता ह्याच्यापासून. हो. पण हे पांढरंच का केलं जातंय? कारण पांढरं हे सूर्यकिरण परावर्तित केली जातात. हो, त्यासाठी पांढरंच करावं लागतंय ना, उन्हासाठीच आहे ना. बरं, आता मला सांगा, तुम्ही एक चांगलं शेतकरी म्हणून आज तुमचं नाव दुबईला जातं या, तुम्ही महिलांना, शेतकरी बांधवांना काय सांगचाल महिलांसाठी? आता ह्या वाढत्या महागाईमुळं नुसतं जेंट्सनीच काम करून चालत नाही ना, मग त्यासाठी महिलांनी पण काहीतरी केलंच पाहिजे. पण शेतीकडं आता जास्त महिलांचंच लक्ष असते. पुरुष मंडळी राजकारणात असतील, कुठं नोकरदार असतील किंवा बाहेर गावी असतील, पण महिलांकडेच जबाबदारी आहे. हो मग तुम्ही महिलांनी शेती करावी असं सांगताय काय, संदेश द्यावा का? हो. बरं, आता शेती करीत असताना महिलांनी नेमकी कोणती पिकं घ्यावी खरं? महिलांनी आता फळबागांकडेच जास्त कल आहे सगळ्या शेतकऱ्यांचा, आणि भरपूर प्रॉफिट पण आहे ना ह्याच्यात, त्यामुळं महिलांनी फळबागाच घ्यावेत. पण आता हे साधारण तुमचं हे 5 एकरामध्ये साधारण अंदाजे किती उत्पन्न निघेल असा अंदाज आहे तुम्हाला? अंदाजे आता एकरी 40-45 टन बसेल. बरं, हं. म्हणजे भरपूर घडाचं वजन सुद्धा आहे. हो, 35. बरी साधारण रोप लावल्यापासून ही बाग जी आहे ही आता कट करायसाठी किती कालावधी लागला असेल? 12 महिने लागले. 12 महिने लागले. हो. म्हणजे 12 महिन्यामध्ये पाणी असेल, खत असेल, औषध असेल, हे देणं काम बारमाही चालूच असते का? हो, चालूच असते. साधारण ह्याला औषध किती दिवसातून सोडावं लागतं? 8 दिवसातून सोडावं लागते औषध. 8 दिवसातून. आणि पाण्याचं पाणी 4-5 दिवसातून सोडावं लागते. सोडावं लागतं. बरं, हे तुम्ही आता हे ठिबक केलंय, मग इथं बोर आहे का विहीर आहे? दोन्ही पण आहे, बोर आहे, विहीर आहे. म्हणजे दोन्हीवर पण तुमचं चालू आहे. इथं कॅनलचं पाणी येतं का नाही? नाही, नाही येत. शेततळ वगैरे केलंय? नाही अजून. अजून केलं नाही. म्हणजे भविष्यात शेततळी जरी केलं तरी पाण्याचा साठपा होईल. हो. मग आता शेवटचा प्रश्न तुम्हाला, ह्या शेती करीत असताना सुरुवातीचं कष्ट आणि हे फळ पाहिल्यानंतर कसं वाटतंय खरं? छान वाटतंय ना, आता सुरुवातीपासून कष्ट केलंय म्हटल्यावर फळ चांगलंच येणार ना. पण तुमच्या ना, मला सांगा ताई, मुलं काय करतात? मुलं आता मुलगा नीटची एक्झाम देणार आहे आणि मुलीचं BMS लास्ट इयर आहे. MS? BMS. BMS. हो. आणि मुलगी? मुलगीच. मुलगी BMS. आणि मुलगा? मुलगा आता नीटची एक्झाम देणार आहे. 12वीत किती टक्के मार्क होते? 90% आहेत 12वी. 90% आहेत. म्हणजे तुमची मुलं सुद्धा क्वालिफाईड आहेत. पती काय करतात? शेतकरीच आहेत. राजकारणामध्ये तुमच्या मग गावचं सरपंच वगैरे आहेत की. सरपंच होते का? हा, मी होते आता. म्हणजे राजकारणी घराणं असून सुद्धा शेती करता तुम्ही? हो. म्हणजे असं एक पालकर परिवार आहे की राजकारण करून, शेती करून आपली मुलं शिक्षित केलेली आहे. ती निश्चितपणे तुमचा आदर्श समाजामध्ये घेतील. तुम्ही आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये सरस्वागत. धन्यवाद. राम राम ताई.